चला तर हा विषय काय ते नेमकं समजून घेऊ. मित्रांनो, 28 जानेवारी 2026 महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती अत्यंत काळा दिवस म्हणून नोंद होईल. त्या दिवशी अजितदादा पवार यांचं अपघाती निधन झालं. या अपघाताला घातपात दाखवण्याचा आमदार रोहित पवार यांनी खूप प्रयत्न केला. आता हे कशासाठी? तर ज्या पद्धतीनं अजित पवार यांनी त्यांच्या काकांची अर्थात शरद पवारांची राजकीय लिगसी कंटिन्यू केली, तसंच आपल्याला आपल्या काकांची राजकीय लिगसी कंटिन्यू करता येईल का असा प्रयत्न रोहित पवार करत होते. त्यासाठी त्यांनी या अपघाताला घातपात ठरवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या व्हीएसए वरती अनेक आरोप केले, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन केले, नाना प्रकारचे प्रयोग केले. पण आज परिस्थिती अशी आहे की सुनेत्रा वहिनी पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री झाल्यात आणि अजितदादांची राजकीय लिगसी आज सुनेत्रा वहिनींच्याकडे आहे. प्रसंग दुसरा, अगदी काहीच दिवसांपूर्वी रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांसाठी पंढरपूरमध्ये आंदोलन केलं. हे कशासाठी? तर कर्जमाफीसाठी. आता मित्रांनो, जी कर्जमाफी सरकारनं आधीच घोषित केली आहे, त्या कर्जमाफीवरती पुन्हा आंदोलन कशासाठी? तर आपण केलेल्या आंदोलनाचा परिपाक काय? तर सरकारने कर्जमाफी केली असं त्यांना म्हणता यावं म्हणूनसाठी हे आंदोलन केलं. आता हे आंदोलन कसं स्क्रिप्टेड होतं याचा एक व्हिडिओ सगळीकडे फिरला आणि हा सुद्धा एक सेल्फ गोल आहे असंच लक्षात आलं.